मी मोबिक्विकमध्ये होतो ना तेव्हा मी ही ॲक्टिव्हिटी करायचो नाही का. काका नमस्कार. काका एक प्रश्न विचारतो. काका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये कॉन्फिडन्स कसं डेव्हलप करायचा. काका प्लीज काका. तू व्हिडिओ तयार करतोय का? हां स्वतःच आहे का चॅनल? माझं स्वतःचं चॅनल आहे, पण आत्ताच्या काळात आपले जे शाळा आहे ना ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायला नाही शिकवत. तर मी माझ्या मित्रांची कोणाचं आमच्या एजमधले पोरं आहेत त्यांची मदत करण्यासाठी मी एक चॅनल क्रिएट केलं आहे. नाही, तू माझ्या आवडीचाच विषय विचारला आहे मला. हां पण ही 2 मिनिटात 1 मिनिटात सांगण्यासारखा विषयच नाही. अच्छा, मग 2 मिनिटामध्ये तुम्हाला जेवढं काय सांगायचं असेल कम्युनिकेशन स्किलबद्दल, मग आपण 10 मिनिटाचा व्हिडिओ करू. नाही ठीक आहे, तुला काय असं आता स्वतः लहान मुलांना कळत नाही कुठपर्यंत. अगदी तो 6वी 7वीला झाला तरी त्याला कळत नाही. 7वी आज झाल्यानंतर काही मुलांना थोडंसं कळतं, पण त्यासाठी त्याला गाईडलाईन करणं त्या मुलाचं लक्ष असलं पाहिजे ती चर्चा ऐकताना. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी स्वतः निर्माण होईल, निर्माण काहीतरी करेल किंवा स्वतः जो विचार त्याला तसं करण्यासाठी भाग पाडण्यासाठी त्याला तसं त्याच्या पालकांनी हा विषय खरं तर शिक्षकाची शिक्षक तसे नाहीत किंवा त्या शिक्षकांना तसं करायचं पण नाही. कारण जे धोरण आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं, हे शिक्षण व्यवस्थेचं धोरण अतिशय चुकीचं आहे. पूर्ण भारतभर हे शिक्षण व्यवस्थेचं धोरण चुकीचं आहे. काही राज्यामध्ये आहे पण आपल्या भारतात शिक्षण व्यवस्था चुकीची आहे. नेमकं मुलांना काय शिकवलं पाहिजे. दुसऱ्याची गोष्ट, आमच्या लहानपणी म्हणजे 60-70 वर्षापूर्वी साधारण मुलगा 6 पूर्ण झाल्याशिवाय त्याला शाळेत पाठवत नव्हतं. आणि जरी आईवडिलांना वाटत असेल की आपलं पोरगं जावं शाळेत, तर लई घरी त्रास देतं, किरकिर करतं, तर शाळेत गेल्यावर त्यांना कामधंदा करायला मोकळे. बरोबर. पण त्यावेळेस त्यांना एंट्रीसुद्धा नव्हती शाळेत 6 वर्षाचं पूर्ण झालं. असं होतं. हां, अच्छा. तर आत्तासुद्धा बऱ्याचशा जगामधील बऱ्याचशा देशामध्ये वय वर्ष 6 पूर्ण झाल्याशिवाय त्यांना कुठलाही विषय शिकवला जात नाही. ते घरामध्ये जे मोठ्या माणसांचं पाहून जे शिकतील ते शिकतील, पण हा भार त्यांच्याकडे दिला जात नव्हता. कारण त्यांचं शारीरिक मानसिक हा जो विकास असायला पाहिजे तो शाळेचा बोजा देऊन घटतो तो. म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि स्वतःच आता मोठ्या माणसाने साधारण काही मुलांची परिस्थिती नसते तशी, पण काही मुलं समजा एक 17-18 वर्षे झाल्यानंतर त्यांना स्वतःला कळायला लागते. बरोबर. 17-18 वर्षाच्या मुलांनी तरी ते स्वतःला कळून घेतल्यानंतर बाबा आपण आपल्या तुझा जो मुख्य विषय आहे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. यासाठी त्यांनी चांगल्या माणसांच्या संगतीत बसायला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आणि दुसरी अशी गोष्ट, तुम्ही आता तुमच्या परिस्थितीत तुम्हाला आहार जो आहे तो तुमची घराची जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे असेल. आहाराचा विषय व्यक्तिमत्वामध्ये नाही, तरी पण तो शारीरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. बरोबर. पण प्रत्येक माणसाने मुलाने त्याला व्यायामाची सवय लावली पाहिजे. व्यायामाची सवय लागली की त्याच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होती. व्यायाम प्रत्येक मुलाला, मुलगी असो मुलगा असो, त्याला व्यायामाची सवय लावलीच पाहिजे. तरच त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. आणि अजून बरेचसे विषय आहेत त्यामध्ये. आता तुमचं वय काय काका? माझं आता 71 पूर्ण झालं. 72. हॅपी बर्थडे. थँक्यू.
तर मला हे विचारायचं आहे की आता तुम्हाला फायनान्सबद्दल, आता मी एक 20 वर्षाचा पोरगा आहे, त्याला तुम्हाला फायनान्सबद्दल, रिलेशनशिपबद्दल, जरा धोका बिका फ्रेंडशिपमध्ये भेटतो, प्रेमामध्ये धोका भेटतो, पुन्हा इन्व्हेस्टमेंटबद्दल, स्टॉक मार्केटबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय सांगा म्हणजे तुम्ही काय सांगाल एक 20 वर्षाच्या पोराला? डिप्रेशनबद्दल? बरेचसे मुलं, एकतर जी मुलं एकलकोंडी असतात, ज्या मुलांचं वाचन कमी असतं, हां. तीच मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. अच्छा. ज्या मुलांचं वाचन भरपूर आहे, जी मुलं मित्रांच्या बरोबर खेळतात, भांडणसुद्धा मित्रांच्या बरोबर भांडण, वादविवाद हा झालाच पाहिजे. भांडण म्हणजे खरोखर जावं काट्या घेऊन, तलवारी घेऊन असं नाही, पण त्यांच्यातला जगताना जो एक तुझं माझं म्हणून जे वादविवाद होतो हा झालाच पाहिजे. अच्छा. हा तुमच्या म्हणजे तुम्ही कुठल्याही डिप्रेशनमध्ये जाण्यापूर्वी हे गरजेचं आहे. तुम्ही जाऊ शकत नाही. जर तुम्ही वादविवाद मित्रांच्यामध्ये करत असाल, घरामध्ये करत असाल, ही मुलं कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही किंवा ही चुकीच्या मार्गात सुद्धा जात नाही. अच्छा. आणि जी मुलं मित्रमंडळीत वादविवाद करतात, आता कसं आहे, तो हे क्रिकेट जर पाहत असेल या आपल्या या ग्राउंडवर, तर ही इतके घाणघाण शब्द वापरतात एकमेकाला, त्याचं कुणालाच काय वाटत नाही. बरोबर. त्या मित्रांना किती बी घाण शिवी दिली तरी त्याला काय वाटत नाही, कारण ते नातच तसं होतं. आणि हा माणूस कधी म्हणजे एखादा मुलगा वाईट संगतीला लागणार नाही, कारण त्याला वाईट संगत करायची का नाही हे मित्रच त्याला शिकवतात. बरोबर. आणि स्वतःकडे जातो, आईवडिलांनी लक्ष दिलंच पाहिजे. आता म्हणजे डिप्रेशनमध्ये जातच नाही. आता अशी मुलं, एकलकोंडी मुलं की जे स्वतःचा कॉन्फिडन्स नसतो, मागाचा विषय, बरोबर, आत्मविश्वास नसतो, म्हणजे जे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतात, ही मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. जे मुलं स्ट्रॉंग असतात शारीरिकदृष्ट्या, वाचन असलं पाहिजे त्याला, म्हणजे मेंटली तो स्ट्रॉंग पाहिजे. हां. आणि व्यायामाने शारीरिकदृष्ट्या स्ट्रॉंग होतो. अच्छा. आणि काका ह्याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला, फायनान्सबद्दल? हां, फायनान्सबद्दल आत्ताची परिस्थिती अशी आहे, आपल्या पूर्ण भारतभरामध्ये एकतर माणसाचं वार्षिक उत्पन्न म्हणण्यापेक्षा जगण्यासाठी ज्याला जेवढं पाहिजे सरासरी, ते आपल्या भारतामध्ये अजिबात नाही. अगदी म्हणजे मिडल क्लास, कुठले बी ज्या देशाची प्रगती होण्यासाठी ज्याला आपण मध्यम वर्ग म्हणतो, त्या मध्यम वर्गाच्या हातात पैसा असला तर तो पैसा 100% मार्केटमध्ये असतो. जे मोठे लोक आहेत, म्हणजे अगदी क्लास 1, आपण मिडल क्लासपेक्षा वरचा क्लास पकडू, म्हणजे सुपर क्लासमध्ये, ह्या माणसांच्याकडचे पैसे मार्केटमध्ये येत नाही. पैसा येतो फक्त मिडल क्लास आणि त्याच्या खालचा. आणि मार्केटमध्ये पैसा निर्माण झाल्याशिवाय माणसांचे समाधान होत नाही. आता कसं आहे की काही 18-20 वर्षाची मुलं शिकून बेकार झालेली आहेत, त्यांना कुठं कामधंदा नाही. बरोबर. आणि कामधंदा नसलं त्याला कोणीतरी एखादा गुरु भेटतो, अरे तू म्हणजे पूर्वी कसं होतं, आता तुम्ही मार्केट म्हणजे शेअर मार्केट वगैरे म्हणता काय, म्युच्युअल फंड आमचे तमके, तर ह्यामध्ये घुसतात. म्हणजे हे का घुसतात, ह्यांना गाईड तसं भेटतो. बरोबर. आणि ह्याची ऐपत नसताना हा घरातल्या आईवडिलांच्या चोऱ्या करून हा पैसा निर्माण करतो त्याच्यासाठी. आता पूर्वी होतं बघ, पूर्वी काय होता, मटका, जुगार, काय, बरोबर, हे बी त्यातलंच होतं. बरोबर. पण आज जे शेअर मार्केटमध्ये जेवढं नुकसान होतं तेवढं त्या मटक्यात होत नव्हतं. बरोबर. कारण मटक्याला भांडवल 10-20 रुपये, 5 रुपये असलं तरी पुरत होतं. तसं ह्याला 5,000 आणि 10,000 पुरतच नाही. बरोबर. हे लाखातच खेळतो. हां. म्हणून ह्याच्यासाठी प्रबोधन असायला पाहिजे. आपल्याकडे प्रबोधन या विषयावर किंवा असे प्रबोधन करणारे शाखा नाहीत किंवा स्वयंसेवी संस्था नाहीत. आणि असल्या तरी ते बहुजन मुलांचं प्रबोधन करत नाही. तुम्हाला
विषमतेवर एखादा माणूस भेटला ना हम्म, तर म्हणजे ती विषमता कशी गरजेची आहे हम्म. हे सांगेल पटून. बरोबर. का अरे मग सगळे साहेब झाल्यानंतर हे कामं कोणी करायची? हम्म, अरे पण हो ना, सगळे साहेब होणार नाहीत पण त्यांनी ते अभ्यासच केला पाहिजे. बरोबर आहे. आणि ते काम घाण कामं करण्यासाठी तो अभ्यास करून जर तो एखादा शोध लावला तर त्या मशीनवरती सहज कामं करू शकतो घाण. बरोबर आहे. म्हणून ह्याचं प्रबोधन व्हायला पाहिजे. हम्म, प्रबोधन करणारी लोक निस्वार्थ सेवेने अशी निर्माण बी झाली पाहिजे. हम्म. ते होणार नाहीत हे दुर्दैव आपल्या भारतामध्ये. अच्छा. कारण तसं शासनाकडून तशी व्यवस्था अजिबात नाही. हम्म, आणि हल्ली शासनाची कुठल्याही व्यक्तीने, मुलाने म्हणा, पालकांनी म्हणा किंवा कुठल्याच माणसाने शासनावर जबाबदारी टाकून चालणार नाही. हम्म, शासन अजिबात कामं करणार नाही कुठल्याच बाबतीत. हम्म, शिक्षण व्यवस्था संपवलेलंच आहे त्यांनी. हम्म. असं किती वेळा. अच्छा. आणि काका अजून एक प्रश्न विचारायचा, अजून 2-4च प्रश्न आहेत माझ्याकडे. ते म्हणजे की आपला जो फ्रेंड सर्कल आहे तो कसा असायला पाहिजे? हां, फ्रेंड सर्कल साधारण म्हणजे फार कमी टक्के मुलांना एक 10वी-12वीच्या मुलं 10वी-12वी झाल्यानंतर फार कमी टक्के लोकांना आपला मित्र कसा असायला पाहिजे हे सुरुवातीला कळतच नाही. हम्म, त्या मित्रांच्या नादाने त्याचं फार अस्तित्व संपल्यानंतर त्याला कळतं की खरंच माझे मित्र वाईट होते. बरोबर. आईवडील सांगित असले तरी ते ऐकत नाही. ऐकत नाही. बरोबर आहे. म्हणून समजा मुलांचे म्हणजे गुण पाहून, अवगुण गुण चांगले वाईट सगळे पाहून हम्म, त्याच्या पालकांची जबाबदारी आहे, हम्म, आईवडिलांची जबाबदारी आहे, त्याच्या इतर नातेवाईकांची जबाबदारी आहे किंवा मुलाचे पाय कुठं चालले हे ओळखून त्याच्यावर त्या वेळेस बंधनं घातली पाहिजे. आणि बंधनं घालताना मुलांना बंधनं सहन होत नाहीत. हम्म, ती बंधनं कशी घालायची त्यांनी ते टॅकल वापरलं पाहिजे. हम्म. आणि तुम्ही तुमच्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय शिकला, जर 3 गोष्टी सांगायच्या असल्या तर? हां, माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी हम्म. माणसं ओळखायला शिकलो. ती कशा आणि हे ओळखायची? महत्त्वाचं आहे. हम्म, हा, तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास हम्म. होणं म्हणजेच हे आहे. त्यामध्ये बरेचसे विषय. हा. तर माणसं ओळखायला शिकायला पाहिजे. हम्म, माणसं ओळखायला शिकायला पाहिजे असं आहे की तुम्हाला तिथं सिलेबस नाही आहे. हा. पण तुम्ही जे वाचता जे शिकता त्या अनुभवातून तुम्हाला एखादा समजा तुम्ही एक 200 मार्काचा विषय आहे हम्म, आणि त्यामध्ये एखादा प्रश्न असतो तुम्हाला की हो ह्या पॅरेग्राफमधून तुम्हाला एक 20-25 ओळीचा पॅरेग्राफ आहे आणि त्यातून तुम्ही 5च त्या पॅरेग्राफचा अर्थ 4 किंवा 5 ओळीत लिहायचा आहे. बरोबर. म्हणजेच तुमच्या आयुष्यातून मी काय शिकलो माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यात ह्या सारांश विचारतोय मला. हम्म, तर 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये आमची पिढी जी घडली आणि तुम्हाला काहीच माहीत नाही. हम्म, आज पाऊस नाही म्हणून लोक अक्षरशः पांढरे डोळे करून आकाशाकडे बघतात. बरोबर. आम्ही 72चा दुष्काळ पाहिलेला आहे. हम्म, आज तरी महाराष्ट्रात कुठंतरी पाऊस पडतो. हम्म, पण 72च्या दुष्काळात महाराष्ट्रामध्ये कुठेही थेंब पडलेला नव्हता. हम्म, भारतामध्ये काही राज्यात पडला होता पण महाराष्ट्रात एक थेंब पडलेला नव्हता. हम्म, आणि त्या कालखंडामध्ये आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडा होता. हम्म. अक्षरशः लोक म्हणजे एवढा संघर्ष केला आहे हम्म, की बरेचसे लोक अर्धपोटी राहत होते. हा. म्हणजे एखादा माणूस एक भाकरी अख्खी पुरत नव्हती. हम्म, तो एका भाकरी 4 लोक खाऊन जगत होते, हम्म. दिवस काढत होते. बरोबर. हे बी दुष्काळ अनुभवलं आहे हम्म, आणि सुखाचे दिवस बी अनुभवले. हम्म, आता मी माझं शिक्षण घेताना मी हॉस्टेलला राहिलो. हम्म, आमची हॉस्टेलची त्यावेळेची माझी रयत शिक्षण संस्थेचं हॉस्टेल होतं, हम्म. कॉलेज हायस्कूल. तर ते कसं होतं म्हणजे वर्गणीत गोळा करून इमारत बांधणे, मुलं गोळा करणे, त्या मुलांचं त्यांचं राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च करणे, बरोबर. हे सगळं वर्गणीतून लोकांच्या होत होतं. हम्म, आणि शासन काही प्रमाणात थोडीफार मदत करायची पण असं दुष्काळ वर्ग पडल्यानंतर शासनाकडेच पैसे नसायचे, ते अनुदानसुद्धा मिळत नसतं. बरोबर. म्हणजे वेळ आल्यानंतर आपण जगलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हम्म, आता जगण्यासाठी त्या वेळेस
ती वेळ कशी साधून गेली पाहिजे हे बी शिकता आलं पाहिजे आणि आम्ही ते शिकलो. मित्रमंडळीत कसं वागायचं हे बी शिकलो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं व्यावहारिक ज्ञान पाहिजे. व्यावहारिक. हां, धन्यवाद काका, भेटून चांगलं वाटलं. त्यासाठी वाचन अतिशय महत्त्वाचं आहे. एखादं